मित्रांनो, आज बघा आमची पोरं दिवाळी संपल्यावर फटाकडे वाजवायला लागले ते. आता ह्यासनी काय बोलायचं तुम्हीच सांगा. पण लहान पोरं म्हणले की ते तेवढी एन्जॉय चालतेच. हा माझा बारका मुलगा बघा, लय हट्टी. वाजवणार म्हणले की वाजवणार, फटाकड्या वाजवत बसला. आजूबाजूला जनावरांच्या धारा काढायला चालल्यात तरी वाजवतोया. लय हट्टी. काय सांगायचं तुम्हाला. परत काय, आमचं जेवण झालं बघा आणि आम्ही सगळी शोकटी करून शेकत बसलोच. जरा थंडी वाजवते. आमचे भाऊजी आले, परत आमचा बादचा आला, बादशी आली आणि जाळ काय नेटानंच लागला होता बघा. आणि बादचा बघा कसा आर्मीतला कमांडो असल्या का दिसतो या डॅशर. इकडं बघा आमचं मोठं पोरगं थंड वाजते म्हणून टोपी घालून बसले शेकत. लय नात त्याला असलं काही नवीन गोष्टी करायचा. पण परत आम्ही सगळी शेकत बसलो. गार लागत तेवढंच आमच्या बारक्या भावाची मिसेस पण आले शेकायला बघा. परत काय सांगायचं तुम्हासनी, या गारट्यामुळे सगळी शेकतच बसली होती. घराच्या मागं आम्ही शेकोटी केली. जाळ मस्त बागी लागला होता आणि सगळी शेकवतो मस्त. या मोबाईलमध्ये बघत बघा ही सगळी शेकत बसली ती. आणि आमचा पोरगा जाळ घालत बसला. ह्यो माझा मोठा पोरगा, हे असतो शाळेला बाहेर. तेवढ्यात म्हणलं जरा माझं पण घ्यावं. तेवढ्यात आमचा विहान बाबा आलंच. पप्पा मला शेकायचं आहे करत. मग काय मी घेतला मांडीवर त्याला. घेतला की मग की व्हिडिओ काढला की गडी खुशच. तेवढ्यात धूरच झाला. तेवढ्यात आमची मम्मी आली. मम्मी कशी म्हणते भाऊजीसनी दूर लागेल इकडे सारखा. दूरले झाला. मग काय मम्मी पण लागली शेकायला. आमचा बाचा लागला जाळ घालायला. तेवढ्यात काय जाळ लागला की आमची मम्मी लागली आम्हाला सांगायला हे करा ते करा, असं करा तसं करा. आणि तेवढ्यात आमची बाची उठली आणि म्हटली धूर लागते मी इकडंच बसते. बरं ठीक आहे म्हटले. आणि मग झालं आमचं सगळं धूर शिकून मी शेकाशेकी चालू झाली बघा. शेकाशेकी शिकलो आणि आमचं नियोजन चाललं होतं लग्नाचं आमची चर्चा चालू झालीच. तेवढ्यात आमचं सगळ्या फॅमिलीचं एकदा उठून मी शूट घ्यायला चालू केलं. ही बघा आमच्या भावाची बायको वरनंच खाटवर बसूनच फुकती या. आता काय बोलायचं, इतक्या लांबनं जाळ होईल का. तर मी लागलो व्हिडिओ करायला की ती लागली लाजायला. आमची मम्मी बघा म्हणते तिकडनं जाळण आणून टाक. आमच्याकडे काय जळणाची कमी आहे बेतावा. तेवढ्यात विहान बाबा गेलं पळत मम्मीकडं. बाजायला म्हटलं तर काय ऐकना ती. तिकडं मम्मी पै जाऊन उभंच राहिलं. आता काय बोलायचं. परत काय मग आम्ही विहान बाबा मांडीवर घेतला तिच्या मम्मीनं आणि म्हटलं चला जरा बाच्याचं आणि बाच्याचं शूटिंग करूया. जरा शूटिंग केलं. भाऊजींचं घेतलं, मम्मीचं घेतलं. मम्मी मला म्हणते तुला काही कामच नाही, तू काहीतरी करत बसतोस. म्हटलं जाऊ दे, हाय करूया. मग आमच्या लग्नाचं नियोजन बंद, सगळं कार्यक्रम चालला होता, नियोजन झालं होतं सगळं लग्नाचं. आमच्या मोठ्या बाच्याचं लगीन होतं त्यामुळं नियोजन होतं लग्नाचं आमच्याकडंच. आणि काय मग नियोजन केलं आणि गेलो बघा. तेवढ्यात आमचं मोठं पोरगं आलं लागलं फुकारानं फुकत बसलं येड्यावानी. आणि त्याला म्हणतोय पाईप जळेल. पाईप घेतली फुकायला प्लॅस्टिकची. आता ह्याला काय बोलायचं तुम्ही सांगा बरं. ये काय वेळा बोलगा. सकाळ झाली, सकाळ उठलो आणि घरापाशी पडलो होतं जाळान. मी काय म्हणले यासनी की सगळं जाळ आहेत ना हटवा बरं, आपल्या घरी लग्न आहे आणि हे गाण्यानं सगळं आपल्या घरापुरता शो जातो या. आम्ही जरा तिकडचं सगळं चकचका करत बसलो. व्हायचं ही जळण काढलं. तेवढ्यात व्यान बाबा आलं. तोवर आमचा बारका भाऊ झाला मिस्त्री. त्यानं केलं घरापुढं जरा फरशी टाकूया म्हणायचं चिक्कूल होतो या. मग यानं फरशी टाकली गाड्यानं आणि बसला या मिस्त्रीवाणी ती थापी घेऊन बसवत. तिकडं आमची बहीण फोनवर बोलती या, इकडे आमचा भाऊ थापीनं ती गिरवत बसला या, आमचा विहान बाबा आला या. हे सगळं करत बसली बघा. काय आणि बोलायचं तुम्हाला. मग काय